मालक माझं ऐकून तर घ्या. मालक तुम्ही का जादू करता? मला दिलेले शब्द मोडलात तुम्ही. काय मालक तसं नाहीये. असं नाहीये काय? तुम्ही आता अंजलीच्या घरात जादू करत होतात ना? वय पण त्याच्या मागे कारण आहे. तो गालीच्या जादूचा आहे. मी गालीच्या जादूने शिवायला गेले तर त्याच्या जीवाला आणि आता इतका त्रास देतोय ना की ते थांबवण्यासाठी मला जादू करावी लागली. स्वतःची चूक लपवण्यासाठी त्या निर्जीव गालीच्यावर कसला आरोप करताय तुम्ही? मालक माझ्यावर विश्वास ठेवा. त्या गालीच्या मध्ये खरंच जीव आहे. तो चालतो, तो उडतो, तो इकडे जातो, तिकडे जातो. कसं शक्य आहे? मालक मी खरं सांगते, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. तसं असतं तर माझ्यासमोर नसतं का एकदा तरी झालं? पण मालक मला माहिती नाही, तो फक्त माझ्या समोरच करतोय. मालक माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी तुम्हाला सांगणार होते पण मला वाटलं तुम्हाला जर कळलं ना तर तुम्ही नाराज व्हाल. हे समजा ना हाताबाहेर चाललंय मालक. पूर्ण एपिसोड पहा झी5. मी मालकांना कसं समजू? मालकांचा माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नाही. गालीच्या वाळू घालून राहिली. भानू बघ ना, माझ्या गालीच्या एका दिवसातच खराब झाला. काय माहित कसा? अंजली ताई, तुम्ही गालीच्या इथे नका वाळत घालू. तुम्ही तुमच्या घरासमोर वाळत घाला ना. का? हा, माझ्याकडे पण तुमच्यासारखा गालीच्या बघून त्रास होतोय. तू नको जळू शोभा वहिनींसारखी माझ्यावर. अहो मी कशाला जळीन, पण तुम्ही इथं नाही वाळत घाला तर तुम्ही तिथं वाळत घाला. आता रेलिंगचे स्क्रू ढिले आहे. हा, त्यामुळे ते हलते. ते गालीचं वजन झेपणार नाही. तिथं कुठंच जागा नाहीये, मी इथंच घालणार. नाही ते मला नाही माहिती. हवा असेल तर खाली लताकडे जाणे, तिकडे वाळत घाला. आता एवढा मोठा गालीचा घेऊन मी खाली जाऊ का? हा, आणि हे कॉमन रेलिंग आहे, कोणी पण वापरू शकतं. आम्हाला नाही चालणार. हा, आम्हाला नाही चालणार म्हणजे? दादांनी काय गॅलरी विकत घेतली का? दादा तुम्हालाच विचारते, दादा तुम्ही ही गॅलरी विकत घेतली का? वरांडा विकत घेतलाय का? ती मला गालीच्या वाळू नाही घालू देते. हो, टाक ना गालीच्या. सगळ्यांची जागा आहे असं काय? बघितलं का दादा माझ्यावर कशी दादागिरी करते ही? ऐकलं का? मालकाने डबा घेतला का? नाही घेतला नसलच. मालक डबा. मालक माझ्यावर विश्वास ठेवा ना. गाली तर खरंच जिवंत आहे आणि लई डांबीस आहे तो. मी खरं बोलतीये. तुम्ही अजून त्या गालिच्यालाच दोष देताय. तुमच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? भानू, तिकडे बसून काय करतेस? घरातली कामं कोण करणार? ते गालीच्यावर लक्ष ठेवते. का? गालीच्या काय पळून जातोय? नाही, ते अंजली ताईंचा आणि आपला सेम आहे ना. ते आपल्या गालीच्या घेऊन गेले तर? कुणाच्यात अजून एवढी हिंमत नाही आलीये शोभा मात्रेच्या घरातल्या वस्तू चोरण्याची. हे घे, मेडिकल मध्ये जा आणि डोकंदुखीवरची गोळी आण. 2 रुपयात. 1.5 रुपयाची गोळी आहे. 8 आणि परत आण, कळलं? होय जा ना आता. होय. नाही नको. मालकांना मी जादू केलेली नाही आवडत ना, मग मी जादू नाही करणार. मी पटकन जाऊन औषध घेऊन येते.
हा शोभाचं कुठला? हे भानपण ना ही एडीच आहे. आपल्या गलीच्या आपल्या दरवाजासमोर वाळत घालायचा, इथं आणून घातला. ओळखायचा कसा तो? केसकीने शिवलाय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असणार. मला तर काहीच दिसत नाही याच्यात. बाकीच्या गालीच्या सारखा आता गालीच्या दिसतोय. काय नाही याच्यात. तरी शिवा एवढं याचं कौतुक करत होती. हा खरंच अंतरून बघूया. हा काय मोमो आहे. किती बरं वाटतंय. खरंच गादीपेक्षा खूप बरं वाटतंय याच्यावरती. तेव्हा म्हणाली होती हा गादीचा खूप लकी आहे, म्हणजे माझं पण नशीब बदलणार, असं सगळं इच्छा पूर्ण होणार. खरंच किती मोमो आहे. मास्टर हो लवकर आलास. नाही ते एका ड्रेसची डिलिव्हरी करायची होती म्हणून ऑफिस मधून अर्धा दिवस आलो लवकर. आता उरलेलं काम घरी बसून करणार. हा ठीक आहे ठीक आहे. वरती जा आणि शोभाला कामात मदत कर. नाहीतर मशीनवर बसून ना पेंगा काढत बसशील. नाही, जा लवकर जा लवकर वरती. पेंगा पेंगा कशाला काय. मोहन दादा, तुमच्या सासूबाईंच्या घराचं कुलूप उघडच आहे. हा अरे बापरे. सासूबाई सासूबाई सासू हरकत नाही का. घरात बहुतेक चावी असेल, मी लॉक करतो. हा थँक्यू थँक्यू. घाईघाईत राहून गेलं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.